पुण्यातल्या उरवड्याजवळ SVS कंपनीला भीषण आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। या कंपनीत 15 ते 20 कामगार अडकल्याची भीती व्यक्त होतीये। SVS कंपनीमध्ये सॅनिटायझर बनवण्यात येतं, त्यामुळे आग भडकण्याची भीती व्यक्त होतीये। मुळशी तालुक्यातील लवासा रोडवरच्या उरवडे गावाजवळ ही कंपनी आहे। आगीमुळे परिसरात सध्या धुराचे लोळ पसरलेले आहे। अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। तर अरुण, सध्याची काय स्थिती? अडकलेल्या किती कामगारांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आले? रेश्मा, आग आता नियंत्रणात असल्याची माहिती मिळते। ते कूलिंगचं काम सुरू असल्याचं देखील सांगण्यात येतंय। मात्र जे लोक आत अडकलेले आहेत ते अजूनपर्यंत बाहेर त्यांना काढण्यात आलेलं नाहीये। साधारणपणे 15 ते 20 मजूर आत अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यात प्रामुख्यानं महिला आहेत असं बोललं जातंय। आता त्यांच्या बाबतीत नेमकं काय घडलंय याबाबत अधिकृतपणे कोणाकडनं माहिती आलेली नाहीये। मात्र आग खूप मोठी होती आणि निश्चितपणे मोठं जसं नुकसान मालमत्तेचं झालं तर या लोकांना देखील इजा पोचली असण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येते। अरुण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा अजूनही 15 ते 20 कामगार या कंपनीतच अडकून पडलेले आहेत। आग आटोक्यात येऊ लागलेली आहे। मात्र या कामगारांचं नेमकं काय झालंय, ते नेमके कुठे थांबलेले आहेत, त्यांना काही इजा पोहोचली आहे का, याबद्दलचे तपशील पुढच्या काही वेळात हाती येऊ शकतील। तेव्हा पुण्यातली ही सॅनिटायझर बनवणारी SVS कंपनी आहे। सॅनिटायझर हा ज्वलनशील पदार्थ आहे, त्यामुळे आग लगेचच भडकली। सगळ्यात धक्कादायक गोष्ट ही की इथं जे काम करणारे कामगार आहेत, खास करून महिला कामगार आहेत इथं, त्या सगळ्या या कंपनीच्या आतच अडकून पडलेल्या आहेत। त्यांचं नेमकं काय झालंय याबद्दलची माहिती अजून कळू शकलेली नाहीये। अग्निशमन दल आहे आता या कामगारांचा शोध घेतात। या कंपनीत नेमके ते कुठे थांबले, कुणाला काही इजा पोहोचली आहे का, आगीची झळ पोहोचली आहे का, हे देखील बघावं लागणार आहे। सुदैवाची गोष्ट सध्या एकच आहे की आगीवरती नियंत्रण मिळवण्यात कुठेतरी यश येतंय। आता या सगळ्या कामगारांना शोधणं आणि त्यांना सुखरूपपणे बाहेर काढणं हे मोठं आव्हान असणार आहे। मात्र अजूनही यात काही काळ लागू शकतो अशी माहिती मिळतीये। सोबतच आग पुन्हा भडकू नये, कारण का सॅनिटायझरचा साठा या ठिकाणी ठेवलेला असू शकतो। जे रॉ मटेरियल आहे ते देखील ज्वलनशील असतं, त्याने पुन्हा पेट घेऊ नये याची देखील काळजी घ्यावी लागणार आहे। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या सध्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। बऱ्यापैकी आग नियंत्रणात आलेली आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते जे कामगार 15 ते 20 या कंपनीत अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढणं, आणि त्यासाठी मागच्या तासाभरापासून सव्वा तासापासून प्रयत्न सुरू आहेत। मात्र अजून एकाही कामगाराला बाहेर काढण्यात आलेलं नाहीये। आतून कुणाचा रिस्पॉन्स मिळतोय का हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कदाचित धुराचे लोळ तुम्ही बघताय जास्त आहेत। या धुरामुळे गुदमरल्यामुळे काही कामगार बेशुद्ध झालेले असू शकतात, कुणाला या आगीची झळ बसलेली असू शकते। मात्र याच्यामध्ये कुणी जखमी झालंय का हे देखील कळायला सध्या तरी मार्ग नाहीये, कारण का अजून नेमके किती कामगार आत अडकलेत हे कळायला मार्ग नाहीये। 15 ते 20 कामगार असू शकतात अशीच माहिती, प्राथमिक माहिती हाती आलेली आहे। तर 1.5 तासांपासून पुण्यातल्या SVS कंपनीला भीषण आग लागली आणि या कंपनीत आता 7 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक अपडेट समोर येतेय। एकूण 17 कामगार या कंपनीत अडकल्याची भीती आहे आणि जेव्हापासून ही आग लागली हे सगळे 17 कामगार कंपनीत अडकून पडलेत, त्यामुळे इतर 10 जणांचं नेमकं काय झालंय हे कळायला मार्ग नाही। अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अरुण, 7 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय, काय अधिक तपशील? आता काही मिनिटांपूर्वी तिथे उपस्थित असलेले फायर ब्रिगेडचे अधिकारी त्यांच्याशी बोललो। त्यांनी सांगितलं त्यानुसार आता आग विझलेली आहे, कूलिंगचं काम तिथे सुरू आहे। मात्र त्याच वेळी जे लोक मिसिंग होते, बेपत्ता होते, त्यांचा शोध घेण्याचं काम देखील सुरू आहे आणि हे काम सुरू असताना 7 मृतदेह त्या ठिकाणी जळालेल्या अवस्थेमध्ये आढळून आलेले आहेत। एकूण 17 लोक मिसिंग असल्याची किंवा बेपत्ता असल्याची माहिती कंपनीकडून मिळाली होती। त्यातल्या 7 लोकांचा तर मृत्यू झाल्याचा आतापर्यंत कन्फर्म झालाय। इतर 10 लोकांचा आता सर्च किंवा शोध सुरू आहे। त्यात नेमके महिला आणि पुरुष किती आहे हे अजून माहिती नाहीये। एकूण 17 लोकांमध्ये 15 महिला होत्या आणि 2 पुरुष होते। आता जे 7 मृतदेह मिळाले ते देखील आता ओळखू येण्या इतपत देखील शक्य नाहीये। अर्थात आता सगळ्या पुढच्या गोष्टी घडतील, पण आता अजूनही तिथे सर्च जे आहे शोध कार्य हे सुरू आहे।
अरुण, नेमकी किती वाजता आग लागल्याचा कॉल अग्निशमन दलाला आला आणि इतर 10 कामगार नेमके कोणत्या स्थितीत आहेत याबद्दलची काही तपशील कंपनीकडून अग्निशमन दलाकडून मिळू शकलेत? आता जसं मी म्हटलं की कूलिंगचं काम सुरू आहे आणि जसजसे कर्मचारी किंवा फायर ब्रिगेडचे जे अधिकारी आत जात आहेत आणि तिथे बघतायत त्यानुसार मग हे मृतदेह अडकून येत आहेत. तर आतापर्यंत 7 लोकांचे मृतदेह तर मिळाले आहेत. इतर लोकांचे काय नेमकं झालं जोपर्यंत एकतर ते जिवंत असायला हवेत किंबहुना तर नसेल तर मग त्यांचे मृतदेह तरी मिळायला पाहिजे. तर या दृष्टिकोनातून आता तिथे काम सुरू आहे. बाकीचे लोकांचं नेमकं काय झालं हे त्यानंतरच स्पष्ट होईल. तसं आपण आधी विचारलं की साधारणपणे 4 वाजण्याच्या दरम्यान 4 ते 4:30च्या दरम्यान ही आग लागल्याची माहिती आहे. इथल्या ग्रामीण भागातले सगळे अग्निशामक यंत्रणा EMRDAच्या अग्निशामक यंत्रणा तिथे दाखल झाल्यात. सुरुवातीला 3 गाड्या गेल्या होत्या, त्यानंतर आणखी काही गाड्या तिथे पोहोचल्या. त्यांनी आग विझवली आहे. मात्र त्या आगीमध्ये मोठं नुकसान जे झालंय ते प्रामुख्याने जीवितहानी स्वरूपात आहे. अरुण, त्यासोबतच ही जी SVS कंपनी आहे, सॅनिटायझर बनवणारी ही कंपनी आहे अशी माहिती मिळाली आहे. इथे सॅनिटायझरचा नेमका किती साठा होता, रॉ मटेरियलचा किती साठा होता याबद्दलचे काही तपशील कळू शकलेले आहेत का? रेश्मा, आता थोडीशी त्यामध्ये दुरुस्ती करतोय. आता जी माहिती मिळते म्हणजे प्राथमिक माहिती अशी होती की सॅनिटायझर तिथे बनवलं जातं. मात्र आता जी माहिती मिळाली त्यानुसार तिथे वॉटर प्युरिफिकेशनसाठी लागणारे ज्या गोष्टी असतात, जे रसायन असतं ते त्या ठिकाणी बनवलं जातं आणि ते काम सुरू असताना ही आग लागली. कंपनीच्या लोकांच्या म्हणण्यानुसार ते पदार्थ ज्वलनशील नाही आहेत. असं असलं तरी नेमकी आग कशामुळे लागली मग ते तरी तर कुठल्या गोष्टी तिथे काही तांत्रिक अडचणींमुळे अरुण यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. मात्र त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. वॉटर प्युरिफिकेशनचं रसायन बनवलं जायचं या कंपनीमध्ये आणि 17 कामगार या ठिकाणी होते, ज्याच्यामध्ये 15 महिला आणि 2 पुरुष होते. ही आग सध्या विझलेली आहे. कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. मात्र कूलिंग ऑपरेशन सुरू असताना जेव्हा अग्निशमन दलाचे जवान आत पोहोचले तेव्हा 7 जणांचे मृतदेह त्यांना सापडले, पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत. त्यांची ओळख पटवणं देखील कठीण होऊन बसलेलं होतं आणि इतर 10 जणांचा शोध अजूनही सुरू आहे. ते नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे आता धाकधूक, भीती अजून वाढलेली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. रसायन बनवण्याचा कारखाना असल्यामुळे अर्थातच रॉ मटेरियल ते देखील ज्वलनशील असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवघ्या 1 ते 1.5 तासात आग मोठ्या प्रमाणात भडकली आणि या कामगारांना बाहेर पडायला पुरेसा वेळच मिळाला नाही आणि त्याच्यामध्ये 7 कामगारांचा जागीच होरपळून मृत्यू झालाय आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात भाजलेले आहेत की त्यांची ओळख पटवणं देखील आता मुश्किल होऊन बसलेलं आहे. जी माहिती मिळतेय 17 कामगार बेपत्ता आहेत. म्हणजे 17 कामगार या कंपनीत अडकून पडलेले होते जेव्हा ही आग लागली. त्यापैकी 7 जणांचे मृतदेह मिळालेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी एकीकडे कूलिंग ऑपरेशन सुरू केलंय, आग विझलेली आहे, तर दुसरीकडे जे उरलेले 10 कामगार आहेत ते नेमके कुठे आहेत, ते सुरक्षित आहेत का की त्यांचं काही बरं वाईट झालंय हे देखील बघण्याचं काम आता अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरू केलेलं आहे. बचाव कार्य सुरू आहे आणि दुसरीकडे कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. पुण्यातल्या मुळशी परिसरामध्ये ही SVS कंपनी आहे. वॉटर प्युरिफिकेशनचं रसायन जे असतं ते बनवण्याचं काम या कंपनीत बनवलं जायचं. अरुण मेहत्रे आमचे पुण्याचे प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अरुण, काय ताजे तपशील तुमच्याकडे सध्या आहेत? आता तिथनं जसं मी म्हटलं की मृतदेह तिथे सापडत आहेत आणि अँब्युलन्स देखील तिथे पोहोचलेले आहेत. मोठ्या संख्येनं अँब्युलन्स म्हणजे ते स्थानिक परिसरातले आलेले आहेत. जर कोणी जखमी अवस्थेत असेल तर त्याला उपचार तातडीने मिळावे त्या दृष्टिकोनातून तिथे प्रयत्न होणार आहेत. आणि त्याच वेळी जे लोक बेपत्ता आहेत त्यांचा कसून शोध घेतला जातोय. अर्थात त्यात काही अडचणी आहे कारण खूप आगीची अजूनही तिथे झळ बसते आहे. कामगारांना आत जाऊन हे सगळं काम करावं लागतंय. अग्निशामक दलाचे जवान हे जवळजवळ गेल्या 2 तासांपासून प्रयत्न करतात आणि त्यांनी आग विझवली आहे किंवा पूर्णपणे आता नियंत्रणात आणली आहे. असं असलं तरी काही लोक आगीच्या दरम्यान आतच अडकले होते. 100 पेक्षा जास्त लोक एकूण त्या ठिकाणी काम करत होते. बाकीचे लोक देवानं बाहेर पडू शकले किंवा बाहेर पळू शकले. काही लोक मात्र आतच अडकले होते. त्यात 17 लोकांचा समावेश होता. 17मध्ये 15 महिला आहेत आणि 2 पुरुष आहेत.
तर या लोकांच्या जीविताला धोका झाला असण्याची शक्यता वर्तवली जाते आणि दुर्दैवाने त्यातल्या 7 लोकांचे 7 मृतदेह जे आहेत आतापर्यंत मिळालेले आहेत. अरुण, आगीचं स्वरूप मोठं आहे. या घडीला अग्निशमन दलाच्या किती गाड्या, किती जवान या ठिकाणी बचाव कार्य करतायत? ती आगीची माहिती मिळाली त्या क्षणी तिथे अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. पुण्यातून खास करून गाड्या गेल्या होत्या. 3 गाड्या देखील 6 तिथे दाखल झाल्यात. म्हणजे अशा जवळजवळ 10 ते 12 गाड्या अग्निशामक दलाच्या तिथे होत्या आणि 50 पेक्षा जास्त कर्मचारी तिथे काम करतायत. शिवाय पोलीस कर्मचारी देखील आहेत आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, तहसीलदार हे देखील तिथे पोहोचलेले आहेत आणि सुरुवातीला आग नियंत्रणात आणण्याची किंवा आग विझवण्याचे प्रयत्न झाले आणि आता जे कोण लोक बेपत्ता आहेत त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. अरुण, त्यासोबतच तुम्ही म्हणालात वॉटर प्युरिफिकेशनचं रसायन बनवण्याची ही कंपनी आहे. स्वाभाविकपणे रसायनं या कंपनीत असू शकतात. यापासून आजूबाजूच्या परिसराला काही धोका आहे का, याबद्दल काही माहिती कळू शकली आहे? आजूबाजूच्या परिसराला तसा धोका नसल्याचं कळतंय, कारण केवळ याच कंपनीमध्ये किंवा आग जी भडकली आणि ती तिथवरच मर्यादित राहिली असं सांगण्यात येत आहे. आगीचे लोट किंवा धुराचे लोट लांबूनही दिसत होते, मात्र इतर आसपासच्या काही ज्या स्थापना आहेत किंवा इमारती आहेत तिथपर्यंत काही आगीचा आग पोचले किंवा आग पोचली नाही आणि त्यात काही नुकसान झालं नसल्याची माहिती आहे. निश्चित, तेव्हा मागच्या जवळपास 1.5 तासांपासून ही आग धुमसत होती. सध्या ही आग विझलेली आहे, कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. मात्र दुःखद बाब ही यातली की याच्यामध्ये 7 कामगार होते, त्यांचा होरपळून मृत्यू झालेला आहे. अतिशय दुःखद आणि धक्कादायक अशी ही घटना पुण्यात घडलेली आहे. सध्या युद्ध पातळीवरती बचाव कार्य सुरू आहे आणि इतर जे 10 कामगार आहेत ते नेमके कुठे आहेत, ते सुरक्षित आहेत का, ते शोधण्याचं काम सध्या अग्निशमन दलाचे जवान करतायत. अरुण, संपूर्ण कंपनीला आगीने घेरलेलं होतं. जरी सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू असलं तरी आगीची धग कायम असणार आहे. तिथे जवानांसमोर नेमकं आव्हान कसं असणार आहे, कारण अजून 10 कर्मचाऱ्यांना तिथल्या शोधायचं आहे, ते नेमके कुठे आहेत, तर हे रेस्क्यू ऑपरेशन कशा पद्धतीनं पार पाडलं जातंय? एकतर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे की हे जे ठिकाण आहे जिथे आग लागली हे पुण्यापासून म्हणजे किंवा बाहेर आहे, खूप दूर आहे. लवासा रस्त्यावरती हे ठिकाण आहे, म्हणजे फिरंगुट ते लवासा रस्त्यावरती ही कंपनी आहे आणि तिथपर्यंत पोहोचणं, तातडीनं अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल होणं हे महत्वाचं होतं. त्या दृष्टिकोनात लवकरात लवकर गाड्या तिथे पोहोचल्या, मात्र तोपर्यंत आग खूप भडकलेली होती, मोठी झालेली होती. त्यामुळे सुरुवातीला आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. पाण्याचे बंब देखील तिथे सुदैवानं पाण्याचा तुटवडा नाहीये किंवा पाणी पोहोचू शकलं आणि त्या सगळ्या प्रयत्नातून ही आग विझवली. मात्र आग विझली तरी ती धग अजूनपर्यंत कायम आहे आणि आज कंपनीत म्हणजे शिरताना कुठल्या गोष्टी अजूनही बऱ्याचदा आपण बघतो, मागे सिरमची आग लागली होती, पुन्हा ती आग भडकत होती. आज गेल्या म्हणजे पूर्णपणे आग विझली असं वाटत असताना पुन्हा कुठेतरी एखादी चिंगारी किंवा काही लक्षात यायचं आणि आग पुन्हा लागल्याचं निदर्शनात यायचं. तर तसं काही घडू नये किंवा जवानांना देखील कुठल्या प्रकारची इजा होऊ नये याची काळजी घेत आता तिथे काम सुरू आहे. अरुण, जवळपास 1-1.5 तास ही संपूर्ण आग धुमसत होती. संपूर्ण ही कंपनी आहे ती आगीच्या विळख्यात आल्याचं आपण बघतोच आहे. स्थानिक आमदार संग्राम थोपटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संग्रामजी, तुमच्यापर्यंत काय माहिती आलेली आहे, कारण 17 कामगार कंपनीत अडकले होते अशी माहिती मिळतीये, तुमच्याकडे काय अपडेट आहे? त्यामध्ये सकाळी SVS ॲक्वा नावाची ही कंपनी आहे किरंगोट एरियामध्ये, इंडस्ट्रियल एरियामध्ये. यामध्ये एकूण सकाळी 41 कामगार त्या ठिकाणी कामावरती आले होते, काही महिला आणि पुरुष. त्यापैकी 17 लोक आतापर्यंत मिसिंग आहेत, त्यापैकी 15 महिला आणि 2 पुरुष आहेत. आणि जेव्हा आग लागली, ही ऍक्च्युली केमिकल बेस्ड कंपनी असल्यामुळं सॅनिटायझर बनवण्याची कंपनी आहे. केमिकलचा स्फोट होऊन त्या ठिकाणी आग लागली असा प्राथमिक त्या ठिकाणी अंदाज आहे. स्फोट झाला आणि त्या स्फोटामध्ये बराचसा मोठा आगीचा लोट त्या ठिकाणी असल्यामुळं बचाव कार्याला अडथळे निर्माण होत होते. पर्यायी शेवट शेजारची भिंत, त्या फॅक्टरी बिल्डिंगची भिंत त्या ठिकाणी पाडून त्यातून एंट्री करून बचाव कार्य करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. आतापर्यंत 4 ते 5 बॉडीज त्या ठिकाणी बचाव कार्याला आढळून आलेल्या आहेत. अजून त्यांचा शोध सुरू आहे आणि बचाव कार्य जोरात चालू आहे.
थोपटेजी, साधारण किती कामगार जेव्हा आग लागली तेव्हा आत अडकलेले असू शकतात? तुमच्यापर्यंत कोणता आकडा पोहोचलाय? 41 कामगार सकाळी कामावर आले होते, त्यामध्ये महिला आणि पुरुष होते. त्यापैकी 17 लोक मिसिंग आहेत आतापर्यंत. म्हणजे उर्वरित त्या ठिकाणी कंपनीच्या बाहेर पडलेले आहेत. 17 लोक आत असल्याची शक्यता आहे. त्यामध्ये 15 महिला आणि 2 पुरुष आहेत. हा आकडा कमी जास्त सुद्धा होऊ शकतो. काही लोक अजूनही मिसिंग असल्यामुळं या ठिकाणी शोधाशोध सुरू आहे. पण आता सध्या तरी आगीच्यावर नियंत्रण आणि बचाव कार्यात जास्त लक्ष त्या ठिकाणी प्रशासनाचं आहे. निश्चित. थोपटे, त्यासोबतच आगीचं नेमकं काय स्वरूप आहे? आग पूर्णपणे विझलेली आहे जेणेकरून पुढचं रेस्क्यू ऑपरेशन जवानांना करता येईल? नाही, अजून आग पूर्ण विझलेली नाही आणि केमिकलची आग असल्यामुळं ती दीर्घकाळ त्या ठिकाणी राहणारी दिसतीये. आणि थोडं सॅनिटायझर बनवणारी ही कंपनी आहे, त्यामुळं केमिकल असल्यामुळं त्या ठिकाणी आगीवरती नियंत्रण मिळवायला थोडा वेळ लागतोय. परंतु बऱ्यापैकी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलाय. जवळपास 5-6 अग्निशमन दलाचे गाड्या त्या ठिकाणी आहेत. सर्व तहसीलदार असतील, प्रांत असतील, सर्वच तालुक्यातले बऱ्याचशा संघटनांचे किंवा रेस्क्यू ऑपरेशन करणारे सर्व पदाधिकारी सगळेजण तिथं आहेत. चर्चेचे प्रयत्न आहेत. थोपटेजी, जवळपास तुम्ही म्हणालात 45-47 कामगार जर इथं काम करत असतील, नेमकी किती मोठी ही कंपनी होती? किती रसायनं इथं साठवून ठेवण्यात आलेली होती, बनवलेली असतील, याबद्दलचे काही तपशील तुम्ही मिळवलेले आहेत का? याच्याबद्दलचे तपशील आता काहीच नाहीये समोर. पहिली गोष्ट म्हणजे आता या कोरोनाच्या कालावधीमध्ये सॅनिटायझरचं जास्त प्रोडक्शन त्या ठिकाणी होताना आपण सर्वत्र त्या ठिकाणी पाहतोय. आणि या प्रोडक्शनचा अंदाज त्या कंपनीच्या प्रशासनालाच निश्चित असेल की किती डे टू डे ते प्रोडक्शन करायचे किंवा इव्हन जो स्टॉक किती त्यांच्याकडे होता. आता हे सगळं कंपनी आणि कंपनीचे रिलेटेड जे मॅनेजर असतील, त्यांचे मालक असतील, हेच अधिक माहिती मला वाटतं देऊ शकते. निश्चित. थोपटेजी, तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं जर रसायनं वगैरे असतील या कंपनीत, अजूनही आग तितकी आटोक्यात आलेली नसेल, तर आजूबाजूच्या परिसराला काही धोका नाहीये ना? नाही, अजून तरी काही बाकीच्या परिसरात धोका नाही. आणि जवळपास 5 ते 6 गाड्या अग्निशमन दलाच्या असल्यामुळे तसं काही धोका नाही. निश्चित. थोपटेजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही सविस्तर माहिती झी24 तासला दिलीत त्याबद्दल. स्थानिक आमदार संग्राम धोपटे आपल्यासोबत होते. त्यांनी सांगितलं की सकाळच्या वेळेस जवळपास 45 ते 47 कामगार या कंपनीत काम करत होते. मात्र ज्या वेळेस ही आग लागली त्यावेळेस सगळे कामगार बाहेर पडले, पण जवळपास 17 कामगार, ज्याच्यामध्ये जास्त करून महिलांचा समावेश आहे, 15 महिला आणि 2 पुरुष कामगार आत अडकून पडलेले होते. 1.5 तास ही आग विझवायला लागला. स्थानिक आमदार थोपटेंनी जी माहिती दिली आहे, अजूनही आग पूर्णपणे विझली असं म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे पूर्ण कंपनीत आत जाऊन बचाव कार्य करता येत नाहीये जवानांना. जेव्हा जवान थोडंसं कंपनीच्या आत गेले, त्यांच्या लक्षात आलं की 7 जणांचे मृतदेह हे पूर्ण जळालेल्या अवस्थेत सापडलेत. अजूनही इथं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. कॅमेरा 1, 2 आणि 3ची आपण दृश्य बघतोय. वेगवेगळ्या कॅमेऱ्यातून ही टिपली गेलेली धुराचे लोळ किती पसरलेले आहेत. आगीनं संपूर्ण कंपनीला काबीज केलं. कंपनीची एक भिंत आहे ती अग्निशमन दलाच्या जवानांना फोडावी लागली, तोडावी लागली, कारण आतमध्ये शिरता येत नव्हतं. त्यामुळे आगीचं स्वरूप नेमकं किती आहे, कोण कोण अडकलंय हे कळत नव्हतं आणि त्याच्यामुळे या कंपनीची भिंत तोडलेली आहे. दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये आपण बघतोय आगीचे लोळ जवळपास 1.5-2 किलोमीटर लांबून देखील या आगीचे लोळ स्पष्टपणे दिसत होते. रसायनं होती या कंपनीमध्ये, सॅनिटायझरचा साठा होता स्थानिक आमदारांनी सांगितल्याप्रमाणे. त्याच्यामुळे या आगीनं बघता बघता मोठं रूप धारण केलं आणि त्याच्यामुळे धुराचे मोठमोठे लोळ आकाशात उडताना पाहायला मिळू लागले. कॅमेरा 3 मध्ये आपण कंपनीच्या मागची बाजू बघतोय, जिथं भिंती फोडण्यात आलेल्या आहेत. कारण का आग जर विझवायची असेल, चारी बाजूंनी पाण्याचा मारा होणं गरजेचं आहे. 7 ते 10 अग्निशमन दलाच्या गाड्या आणि तितके जवान या ठिकाणी दाखल झाले आणि आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आगीवरती अजूनही 100% नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाहीये. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बऱ्यापैकी आग नियंत्रणात आली आहे. मात्र हे सगळं करत असताना तब्बल 7 कामगारांचा यात होरपळून किंबहुना जळून मृत्यू झालेला आहे. तर इतर 10 कामगार अजूनही बेपत्ता आहेत, अशी माहिती जे कामगार या आगीच्या दरम्यान बाहेर आले त्यांनी दिलेली आहे.
45 ते 47 कामगार या ठिकाणी काम करत होते. इतरांनी आपला जीव वाचवला, मात्र 17 कामगार ज्याच्यामध्ये 15 महिला आणि 2 पुरुष आहेत त्यांना मात्र वेळेत आपली सुटका करता आली नाही, कंपनीच्या बाहेर पडता आलं नाही आणि त्यामुळे मृतांचा आकडा आता वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. कशा पद्धतीने अग्निशमन दलाचे बंब आणि सोबतच पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झालेत. आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. घटनास्थळी कंपनीच्या भिंती फोडण्यात आलेल्या आहेत, संरक्षक भिंती आहेत त्या देखील अडथळा ठरत होत्या, त्यामुळे त्या देखील पाडण्यात आलेल्या आहेत आणि सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आगीवरती जवळपास 90% नियंत्रण आलेलं असू शकतं, कारण काही ताजी दृश्य तुम्ही बघताय तुमच्या स्क्रीनवरती. आणि दुसरीकडे जेव्हा आग लागलेली होती तेव्हाचे धुराचे लोळ तुम्ही बघताय. पाण्याचे टँकर आणि अग्निशमन दलाचे बंब आहेत ते दाखल झालेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे ज्या ठिकाणी आग विझलीये तिथे कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. आत कुणी अडकलंय का हे देखील बघणं सुरू आहे, कारण अजूनही 10 कामगार बेपत्ता आहेत. कॅमेरा 1ची दृश्य जिथे सध्या कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. पोलीस कर्मचारी तिथे पोहोचलेत, अग्निशमन दलाचे जवान आहेत तिथे, ते प्रयत्न करतायत. आणि दुसरीकडे जे 10 कामगार अजूनही बेपत्ता आहेत ते नेमके कुठे अडकलेत, त्यांना काही इजा झाली आहे का हे बघावं लागेल. पण आगीचं स्वरूप बघता मृतांचा आकडा वाढण्याची भीतीच व्यक्त केली जाते. कॅमेऱ्याची 2ही दृश्य बोलकी 1.5 तासांपूर्वी जे दृश्य होतं कॅमेरा 2 मधलं, 1.5 तासांपूर्वी अशा पद्धतीनं धुराचे लोळ आगीचे बघायला मिळत होते. धुराचे लोळ जे 2 ते 3 किलोमीटर लांबूनही दिसत होते. जेव्हा आग लागली तेव्हाची ही दृश्य. संपूर्ण कंपनीला या आगीनं आपल्या विळख्यात घेतलेलं होतं, त्यामुळे कामगारांना बाहेर पडण्यासाठी फारशी वेळच मिळाली नाही. तरीही अनेक कामगार बाहेर पडले, मात्र 17 कामगार या कंपनीत अडकून पडले. आणि कंपनीची रचना बघता मोठमोठ्या खिडक्या नाही आहेत आणि मोस्ट ऑफ खिडक्या या बंद होत्या, त्यामुळे धुराच्या लोळामुळे देखील अनेकांचा जीव गुदमरला असेल. अनेक कामगार बेशुद्ध पडले, त्यामुळे त्यांना बाहेर पडायला वेळच तितकासा मिळाला नसेल आणि त्याच्यामुळे तब्बल 17 कामगार आतच अडकून राहिले. याच्यामध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू झालाय, तर अजूनही 10 कामगार हे बेपत्ता आहेत. अग्निशमन दलाचे जवान सध्या आत पाण्याचा मारा करतायत आणि सोबतच शोध कार्य देखील सुरू आहे. कंपनीत अजून कोणी अडकलंय का हे देखील बघितलं जातंय. जेव्हा ही आग लागली होती 1.5 तासापूर्वीची ही दृश्य, धुराचे मोठमोठे लोळ उठलेले होते. रसायनं आहेत या कंपनीत, सॅनिटायझर बनवलं जायचं अशी माहिती मिळतेय, त्याच्यामुळे धुराचे काळे लोळ बाहेर पडलेले बघायला मिळत होते. अरुण मेहत्रे घटनास्थळावरून आता आपल्यासोबत आहेत. अरुण, सध्याची काय स्थिती आगीची? नियंत्रणात आलेली आहे. आता धूर दिसतोय आणि कुलिंगचं काम सुरू आहे. बाहेर टँकर लागलेले आपण पाहिले, तर अग्निशामक दलाचे जवान अक्षरशः खूप मेहनतीने इथे काम करतायत. मात्र थोडी अडचण देखील होते, कारण धूर हा त्यांच्या नाकातोंडामध्ये जातोय आणि त्याचा त्रास देखील त्यांना होतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे की हे आग एका बाजूला विझवण्याचं काम सुरू असताना दुसरीकडे आपल्याला काही ठिकाणी भडका उडालेला देखील अजूनपर्यंत लक्षात येतोय. जवळजवळ याआधी 3 तास म्हणजे 2 ते 3 तास ही आग अशा पद्धतीनं भडकलेली होती. मोठ्या आगीचे लोट अगदी दुरून दिसावे अशी परिस्थिती इथे होती. बाहेर देखील मोठ्या संख्येनं लोक जमले होते आणि त्यातून वाट काढत इथपर्यंत अग्निशामक दल पोहोचलं आणि त्यांनी इथे आग बऱ्यापैकी विझवली आहे. अर्थात आग एकीकडे विझवली असताना देखील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की दुर्दैवानं जे लोक बेपत्ता आहेत त्यातल्या 7 लोकांचे मृतदेह आतापर्यंत मिळून आलेले आहेत आणि निश्चितपणे ही खूप दुर्दैवी किंवा दुःखद बाब म्हणावी लागेल. अरुण, त्यासोबतच जवळपास 10 कामगारांचा अजूनही पत्ता लागलेला नाही अशी माहिती मिळते. अग्निशमन दलाच्या जवानांकडून याबद्दलचे काही तपशील मिळालेत का, किंवा तिथे काही जे कामगार आधीच बाहेर पडलेले होते ते तिथे आहेत का, त्यांच्याकडून काही माहिती मिळू शकते? कोण आत अडकलं होतं, किती लोक अजून आत अडकल्याची भीती आहे?
पर्यंत जशी जी माहिती मिळाली की 17 लोक बेपत्ता आहेत. बाकीचे म्हणजे सकाळी साधारणपणे 40पेक्षा जास्त लोक इथे कामावरती आलेले होते आणि आग लागली त्यावेळी ते बाहेर पडू शकले. मात्र 17 लोक बेपत्ता आहेत, ते कदाचित बाहेर पडू शकले नाही किंवा इतर कुठल्या मार्गाने बाहेर पडलेत का त्यांच्यापैकी काही लोक, ह्याची देखील शक्यता अर्थ आहे. आणि खरं तर तसंच घडावं किंवा तसंच व्हावं अशी साधारणपणे सदिच्छा सगळे व्यक्त करत आहेत. दुर्दैवानं आतापर्यंत 7 मृतदेह मिळालेत आणि प्रामुख्यानं महिला या ठिकाणी काम करत होत्या अशी जी माहिती मिळाली आहे. त्यामुळे निश्चितपणे हा परिसर जो आहे तिथले सगळे लोक देखील इथे मोठ्या संख्येनं जमलेत आणि व्यक्त होते. आणि अर्थात ही सगळी घटना त्यांच्यासाठी धक्कादायक आहे. एकच कोरोनाचा काळ आहे, अशा सगळ्या ह्याच्यातनं जात असताना इथे ही कंपनी किंवा रोजगार इथे लोकांना मिळत होता. मात्र अशी घटना घडल्यामुळे किंवा दुर्घटना घडल्यामुळे निश्चितपणे खूप वेदनादायी अशी बाब त्यांच्यासमोर आली आहे. नक्कीच अरुण, हेमाली बोलतेय, या कंपनीमध्ये आग लागल्यानंतर आता ही आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. कितपत ही आग आटोक्यात आलेली आहे किंवा नाही, काय अडचणी येत आहेत? आता असं आहे की एकतर आपण बघितलं की रस्ता खूप निमुळता आहे आणि इथपर्यंत गाड्या पोहोचणं आणि त्यानंतर सुरुवातीला झालेली गर्दी, ह्या सगळ्या अडथळ्यांना पार करत अग्निशामक दलाचे जवान इथे पोचले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे की अजूनही आग धुमसते आहे, धूर येतोय आणि हा धूर नाकातोंडात जात असल्या कारणाने खूप आतपर्यंत जाणं देखील खूप काळजीपूर्वक करावं लागतंय. तरी देखील इथे आपण जवान बघतोय की आत गेलेले आहेत, पाण्याचा पाईप घेऊन आणि पाणी तिथे हे फवारलं जातं आणि आग ही विझवली जाते. आणि त्याच वेळी शोध घेत आहेत बेपत्ता लोकांचा. एखादा मृतदेह किंवा काही आढळून आलं तर निश्चितपणे त्याला नीट हाताळत बाहेर काढणं हे देखील एक आव्हानाचं काम असतं, आव्हानात्मक काम असतं. आणि ते इथनं यांच्याकडनं, कर्मचाऱ्यांकडनं, अग्निशामक दलाच्या जवानांकडून सुरू आहे. भिंत फोडून बचाव कार्याला सुरुवात झालेली आहे. अरुण, कुणी तिथे ही आग कशी लागली किंवा या आगीसंदर्भात बोलू शकणारे किंवा बचाव कार्या संदर्भात माहिती देणारे कोणी अधिकारी किंवा प्रत्यक्षदर्शी आहेत? आत्ता इथे काही लोक निश्चितपणे आहेत, त्यांच्याकडेच आम्ही आता नेमके, कारण काही अधिकारी देखील इथे काही वेळापूर्वी होते. म्हणजे स्थानिक तहसीलदार असू द्यात किंवा प्रांत अधिकारी ते देखील इथे होते. आता पुढच्या काही वेळात इथे प्रशासनाचे अधिकारी, जिल्हाधिकारी देखील येणार असल्याची माहिती मिळते. पोलीस अधीक्षक देखील ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळते. आपल्यासोबत काही हे आहेत ते कंपनीचे लोक आहेत. सर, कंपनीशी संबंधित आहात का आपण? हां, नाही, नेमकं काय घडलं आणि कशा पद्धतीने ही दुर्दैवी घटना निश्चितपणे आहे. सगळे आपले काम चालू असताना हे घडलं. केव्हा घटना घडली, काय नेमकं घडलं? थोडक्यात फक्त तुम्ही जर सांगू. सर, माझी अशी तुम्ही चालू ठेवा तुमचं काम, थोड्या वेळानंतर हे घ्या, कारण हे आम्हालाही अजून कळलं नाही काय आज झालेलं. आम्ही तर रस्ता पेटत होतो सर. आणि फक्त माहिती, प्राथमिक माहिती की कशा स्वरूपाचं काम इथे चालतं आपलं, काय? जलशुद्धीकरण केमिकल बनवतो. प्यायच्या पाण्याला शुद्धीकरण करण्याचे आपण इथे केमिकल बनवतो, जे सहसा आपण पाणी पितो ते स्वच्छ करण्यासाठी. तसं आणि किती कामगार इथे काम करतात? साहेब, अराउंड 40 जण. सकाळी मग एवढे 40 लोक आलेले होते का? साहेब, ते आता अटेंडन्स रजिस्टरवरनं काढतायत ते सगळं, कारण सगळं ऑफिस त्या साईडला आहे, ते अख्खं जळालेलं आहे. सगळा डेटा, सर्व्हर रूम, DVR सगळं तिथं. सो थोडं झालं की मग आम्हाला तिथं काहीतरी आत्म सापडेल नक्की काय ते. ज्वलनशील पदार्थ इथे काही बनत काही नाही. प्यायच्या पाण्याला ज्वलनशीलता नसते. काय साधारणपणे कारण असू शकतं? शॉर्ट सर्किटच सर. बेंड सीलर, हीट सिलिंग्स असतात ना, ते एकच जागा जिथं आम्हाला काही अडचण येते, बाकी काहीच अडचण नसते. आतापर्यंत किती लोक म्हणजे काय बेपत्ता आहेत आता कल्पना नाही. तर आपलं नाव काय? आणि शहा, नाव निकुंज शहा. म्हणजे शहा. आपलं इथं हा प्रकल्पाचे आपण संचालक आपण आता निकुंज शहा हे तरुण उद्योजक आहेत. हा जो SVS टेक्नॉलॉजीज नावाचा प्रकल्प आहे त्याचे ते संचालक आहेत. आणि त्यांना घटना किंवा माहिती मिळाली त्यावेळी ते तातडीने इथे आलेत. ज्यावेळी माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी सांगितलं की अजूनपर्यंत त्यांना देखील फारशी माहिती नाही आहे नेमकं कशामुळे काय घडलं ते. पुढच्या काही वेळात ते सांगू शकतील असं त्यांनी म्हटलंय. नक्की अरुण, निकुंज शहा
या SVS प्रकल्पाचे संचालक आपल्याबरोबर बोलत होते। ही आग त्यांच्या मते शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आहे। कंपनीमध्ये नेमकी कुठे ही आग लागली याबद्दल त्यांनी काही सांगितलं? त्यांनी सांगितलं जसं आपण हे आता बघतो आपल्या समोर कंपनीचं हे शेड आहे एका बाजूच्या आणि पलीकडच्या बाजूने म्हणजे तसा मोठा एरिया आहे आणि पलीकडच्या बाजूने ऑफिस वगैरे हे पण आहे, तिकडे देखील काम सुरू होतं। तर त्या पलीकडच्या बाजूने आग लागल्याचं देखील इथं सांगण्यात येतंय। आत्ता जसं मी म्हटलं की आपणही इथे आत्ता पोचलो आणि आता काही खास करून विशेष करून म्हणजे अग्निशामक दलाचे अधिकारी आपल्याला यात सविस्तरपणे नेमकेपणाने माहिती देऊ शकतील। आपण त्यांना देखील पुढच्या काही वेळात त्यांना भेटूयात। नक्की ही आग जेव्हा लागली तेव्हा त्या कंपनीमध्ये साधारणपणे किती कामगार होते, काही आकडा? आग लागली त्यावेळी कंपनीमध्ये एक 40 ते 45 कामगार काम करत होते आणि जसं त्यांनी सांगितलं की वॉटर प्युरिफिकेशन म्हणजे पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक असलेलं रसायन किंवा काय गोष्टी इथे बनवल्या जातात आणि त्या ज्वलनशील नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं की पाण्याचा संबंध असल्यामुळे तिथे आगी त्या काय आग लागू शकेल अशा काही गोष्टी त्या नाही आहेत। शॉर्ट सर्किटमुळे हे आग लागली असण्याचीच त्यांनी अधिक शक्यता या ठिकाणी वर्तवली। पण जर ज्वलनशील पदार्थ तिथे नव्हते तर मग ही आग नेमकी इतक्या मोठ्या प्रमाणात कशामुळे पसरली याबद्दल काही कळू शकलंय? खरं तर कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर इथे आपण पाहतो आहोत मोठं म्हणजे काय की अगदी त्यांच्या काही इथे छोटे मोठे आता कॅनही पडलेले आपल्याला दिसतो म्हणजे प्लास्टिक आहे, त्याशिवाय फर्निचर असेल आणि आणखी जे काही मटेरियलसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या म्हणजे अगदी पेट्रोल डिझेल जरी नसलं तरी सहजतेनं पेट घेणाऱ्या अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे ही आग अधिक भडकली असण्याची शक्यता वर्तवून येते। नक्की पुन्हा एकदा सांगाल अरुण की बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे? जसं आपण मी म्हटलं आता की आग इकडनं एका बाजूला विझवण्याचं काम सुरू आहे आणि त्याचवेळी लोकांचे जर जे कोणी बेपत्ता लोक आहेत तर त्यांना शोधण्याचं काम देखील सुरू आहे। आता आम्ही या बाजूने आहोत, पलीकडच्या बाजूने तिकडे काही लोक आहेत आणि तिकडे ते काम सुरू असल्याचं सांगण्यात येतंय। कुणी जिवंत सापडतंय का किंबहुना काय कुठल्या अवस्थेत सापडतं हे तिकडे जाऊन आपल्याला कळू शकेल। नक्की मोठी आग लागलेली आहे पुण्यातल्या उरवडे जवळ SVS कंपनीला ही भीषण आग लागलेली आहे। अरुण आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी याबाबतच्या अधिक अपडेट्स घेतच राहू। केमिकल कंपनीमधला हा आगडोम उसळलेला आहे, यामध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। बचाव कार्य अजूनही सुरू आहे। भिंत फोडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। काही वेळापूर्वीच SVS कंपनीचे संचालक निकुंज शहा यांच्याशी आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी बातचीत करून या सगळ्या घटनेचा आढावा घेतला। पाहूया। आपण जलशुद्धीकरण केमिकल बनवतो इथं, प्यायच्या पाण्याला शुद्धीकरण करण्याचे आपण इथं केमिकल बनवतो। जे सहसा आपण पाणी पितो ते स्वच्छ करण्यासाठी तसं बनतं आपलं। आणि किती कामगार इथे काम करतात साहेब? अराउंड 40 जण। सकाळी मग एवढे 40 लोक आलेले होते का साहेब? ते आता अटेंडन्स रजिस्टरवरनं काढतायत ते सगळं, कारण सगळं ऑफिस त्या साईडला आहे ते अख्खं जळालेलं आहे। सगळा डेटा सर्व्हर रूम DVR सगळं तिथं। थोडं झालं की मग आम्हाला तिथं काहीतरी आतनं सापडेल नक्की काय ते। ज्वलनशील पदार्थ इथे काही बनतात? काही नाही पण प्यायच्या पाण्याला ज्वलनशीलता नसते। काय साधारणपणे कारण असू शकतं? शॉर्ट सर्किटच सर। बेंड सीलर हीट सिलिंग्स असतात ना, ते एकच जागा जिथं आम्हाला काही अडचण येते, बाकी काहीच अडचण नसते सर। तर आतापर्यंत किती लोक म्हणजे काय बेपत्ता आहेत काही कल्पना नाही सर। पुण्यातल्या उरवडे जवळ SVS कंपनीला ही भीषण आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या असून बचाव कार्य वेगात सुरू आहे। भिंत फोडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। यात आतापर्यंत 7 जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर 15हून अधिक कर्मचारी यात अडकल्याची भीती व्यक्त होते। यात महिलांचाही समावेश आहे। SVS कंपनीत जलशुद्धीकरण केमिकल अर्थात पाणी शुद्ध करण्यासाठी जे केमिकल वापरलं जातं ते तयार करण्यात येतं अशी माहिती या कंपनीचे संचालक निकुंज शहा यांनी झी24 तासशी बोलताना दिली। इथे कोणताही ज्वलनशील पदार्थ नव्हता, पण त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अथक प्रयत्न सुरू आहेत। ही आग इतकी भीषण आहे की त्याचे धुराचे लोट अगदी उंच आकाशात उडताना दिसत आहेत। मुळशी तालुक्यातील लवासा रोडवरील उरवडे गावाजवळ ही कंपनी आहे।
यात 7 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे. जेव्हा आग लागली तेव्हा साधारणपणे 40 ते 45 कामगार तिथं होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती किंवा अंदाज कंपनीचे मालक निकुंज शहा यांनी झी24 तासशी बोलताना व्यक्त केलेला आहे. मृतांमध्ये महिलांचा अधिक समावेश आहे. संध्याकाळच्या सुमारास SVS कंपनीमध्ये ही भीषण आग लागली. याची ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत. थेट घटनास्थळावरून आता अग्निशमन दलाचे अधिकारी या कंपनीत बचाव कार्य करत आहेत. आग विझवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत 7 जणांचा यात होरपळून मृत्यू झालेला आहे. मुळशी तालुक्यातील लवासा रोडवरील उरवडे गावाजवळची ही कंपनी आहे. मृतांमध्ये महिलांचा अधिक समावेश आहे. त्यात आणखी 15हून अधिक कामगार अडकल्याचीही भीती व्यक्त केली जाते आहे. काही मृतदेह बाहेर काढतानाची ही दृश्य आपण पाहतो आहोत. आत अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान ती कंपनीची मागची भिंत फोडून सुद्धा आत शिरून आगीवर नियंत्रण मिळवणं तसंच आत अडकलेल्यांना बाहेर काढणं हे मोठं आव्हान अग्निशमन दलाच्या जवानांसमोर आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे